घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सुमित्रा आई देवाला पाण्यामध्ये ठेवतात आणि सांगत असतात की जोपर्यंत शर्वरी ही निर्दोष सुटत नाही तोपर्यंत मी तुला पाण्यामध्येच ठेवणार आहे। तेवढ्यामध्ये तिथं ऋषिकेश येतात आणि आईंना म्हणतात की आई तू हे काय करत आहेस आणि तुला माहित आहे ना आपली शर्वरी असं करू शकत नाही आणि अवंतिकाने ही कोर्टामध्ये सिद्ध केलेला आहे ना की विक्रांतचा खून हा राहुलने केलेला आहे। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की तुला माहित नाही का आणि जानकीने काही सांगितलं नाही का, तर शर्वरीनेच मान्य केलं आहे की तिनेच विक्रांत रावांचा खून केला आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की हे सगळं काय आहे आणि यातलं मला काहीच माहिती नाही। त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही जानकीला म्हणत असते की तुला आणखीनही असंच वाटत आहे का की तो खून शर्वरीने केलेला नाही। त्यावेळेस जानकी म्हणते की मला माहित आहे की शर्वरीनेच विक्रांतचा खून केला आहे पण ते सगळं चुकून झालेलं आहे। इकडे त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की खून खून असतो, तो कसाही झाला तरी खूनच असतो आणि त्याला ही शिक्षा भेटतेच। त्यावेळेस जानकी म्हणते की असं नाही होऊ शकत, जेव्हा सेल्फ डिफेन्समध्ये आपण प्रोटेक्ट करतो त्यावेळेस इकडं कोर्टामध्येही त्यांना मुक्त सोडलं जातं। त्यावेळेस इकडं अवंतिकाला विचारल्यानंतर अवंतिका म्हणते की हे खरं आहे, जर सेल्फ डिफेन्समध्ये शर्वरीने विक्रांत रावावरती हल्ला केला असेल आणि त्यात जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांची निर्दोष मुक्तता होऊ शकते। त्यानंतर इकडे आई ऋषिकेशला सांगत असतात की विक्रांतरावांनी नानावरती हल्ला केला आणि त्यांना वाचवण्यासाठी शर्वरीने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की माझा या सर्वावरती विश्वासच बसत नाही। तेवढ्यामध्ये तिथं जानकी येते आणि आईंना म्हणते की तुम्ही हे काय करत आहे आणि देवाला पाण्यामध्ये का ठेवला आहे। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की जोपर्यंत शर्वरी निर्दोष सुटून येत नाही तोपर्यंत मी याला पाण्यामध्येच ठेवणार आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुमचा देवावरती विश्वास आहे ना आणि तो सगळं चांगलंच करेल, तेव्हा अगोदर देवाला बाहेर काढा आणि मी तुम्हाला वचन दिलेलं आहे ना की शर्वरीला घरी घेऊन येईल। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की हो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यानंतर त्या देवाला बाहेर काढतात आणि त्याच्या जागेवर ठेवतात। त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की हो आई, जर शर्वरी निर्दोष असेल तर ती निर्दोष मुक्त होईल आणि अवंतिका ही केस लढत आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको। त्यानंतर इकडं सुमित्राई म्हणतात की मला घरी बसून खूप टेन्शन येत आहे आणि मीही कोर्टामध्ये येते। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे पण अगोदर तुम्ही जेवून घ्या आणि त्यानंतर इकडं सुमित्राई म्हणतात की ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जायला तू रेडी राहा असं ऋषिकेश आईंना सांगतात। त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी हिअरिंगला सुरुवात होते आणि त्यावेळेस इकडं ॲडव्होकेट देसाई यांना काही क्वेश्चन आहेत का असं विचारल्यानंतर ते म्हणतात की मला काही क्वेश्चन नाही आहेत आणि त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की सर्व जे काही असेल ते शर्वरीच सांगणार आहेत आणि त्यानंतर जे कोर्टाला वळण येईल ते वेगळंच असेल आणि त्यानंतर इकडं जज साहेब शर्वरी यांना बोलायला सांगतात। त्यानंतर इकडं शर्वरी म्हणतात की जज साहेब मला माफ करा, आजपर्यंत मी सर्व काही खोटं बोलत आलेली आहे आणि आता जे मी सांगत आहे ते एकदम खरं आहे आणि विक्रांत रावांचा खून हा मीच केलेला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। ज्यावेळेस आमच्यामध्ये सतत भांडणं होत होती त्यावेळेस तो खूप सारे पैसे घ्यायचा आणि कुठे खर्च करायचा तेही मला माहीत नव्हतं आणि मी त्याला जेव्हा विचारलं त्यावेळेस तो मला काही सांगायचा नाही आणि तो असंच म्हणायचा की फक्त मला पैसे दे आणि तू नानासाहेबांच्या घरी जा आणि तू नानासाहेबांकडून पैसे घेऊन ये। त्यावेळेस इकडं मी त्यांना नकार दिला। त्यावेळेस त्यांनी मला घराच्या बाहेर जायची धमकी दिली आणि त्यावेळेस मी तिथे काहीच करू शकले नाही आणि त्यानंतर मी नानासाहेबांना पैशासाठी काही बोलवलेही नाही आणि सांगितलेही नाही, कारण की त्यांना टेन्शन येईल आणि उगीचच ते माझी काळजी करत बसतील, त्यामुळे मी त्यांना काहीच बोललेले नव्हते। त्यानंतर इकडं तो सतत मला पैशावरून मारायचा, त्यामुळे आमच्यामध्ये सतत भांडणं होत होती आणि आमच्यामध्ये जे कार्तिकला आम्ही घेऊन आलेलो होतो त्यालाही आमच्यामुळे त्रास होत होता, त्यामुळे आम्ही त्याला त्याच्या अगोदरच्याच ठिकाणी नेऊन सोडलं। त्यानंतर इकडे मी नानांना फोनही केला होता आणि त्यांना पैसे घेऊन घरी यायलाही सांगितलं होतं, पण जेव्हा विक्रांतला कळालं की नानासाहेबांना मी बोलून घेत आहे तेव्हा त्यांनी मला
तू जर इथं घरी घेऊन आलीस तर मी तुला आणखीन मारेल असं सांगितलं. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की त्यांच्या भीतीपोटी आणि त्यांना यामधलं काही कळू नये यासाठी मी नानासाहेबांना एअरपोर्टवरूनच घरी जाण्यासाठी सांगितले. आणि त्यावेळेस माझी आणि राहुलची भेट झाली आणि राहुलनेही विक्रांतने पैसे घेतलेले असल्यामुळं ती लोक राहुललाही फोन करत होते. आणि इकडं जेव्हा नानांना मी फोन करून हे सगळं सांगणार होते त्यावेळेस विक्रांतने मला हे सगळं सांगू दिलेलं नाही. आणि त्यानंतर इकडं राहुल आणि माझ्यामध्ये जवळीक वाढत गेली आणि आम्ही एकमेकांचे चांगले फ्रेंड झालो. आणि विक्रांतने पैसे घेतलेले होते त्यामुळे राहुललाही सतत फोन यायचे आणि मलाही सतत फोन यायचे आणि सतत टॉर्चर करत असायचे. त्यामुळे आम्ही सतत एकमेकांना भेटत गेलो. त्यानंतर ती सांगते की मी ज्यावेळेस इकडं घरी आले पैसे मागण्यासाठी त्यावेळेस मला नानांनी पैसे द्यायला नकार दिला. त्यावेळेस जानकी वहिनीनेच नानांना कन्व्हिन्स करून सांगितलं की आपण शर्वरी यांना पैसे देऊयात. त्यानंतर इकडं आईंना हार्ट अटॅक येतो आणि त्या बेशुद्ध होऊन पडतात. त्यानंतर इकडं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं आणि कारवाईला सुरुवात केली जाते. त्यावेळेस इकडं शर्वरी सांगतात की ज्यावेळेस मी घरी आले त्यावेळेस इकडं जानकी वहिनींनीच नानांना सांगितलं होतं की शर्वरी यांना पैशाची गरज आहे तर आपण त्यांना पैसे देऊयात. त्यानंतर इकडं जानकीनीच नानांना कन्व्हिन्स करून सांगितलं होतं. त्यानंतर इकडं नाना मला पैसेही द्यायला तयार झाले होते असं शर्वरी सांगतात. पण त्यानंतर त्यांचा खून झाला.